सर, लाडकी बहीण योजनेमध्ये 2600 जण महिला ज्या आहेत, ज्या सरकारी योजना सरकारी काम करतात, त्या सरकारी कर्मचारी आहेत, काय की लाडकी बहिणीच्या निकषात नसलेल्या काही लोकांनी अर्ज करून त्या काळामध्ये याचा लाभ घेतलेला आहे माहिती असल्यामुळेच आम्ही सातत्याने या संदर्भात काही चौकशी करतो आहोत। त्यातनं जे लोक अशा प्रकारे आम्हाला सापडतात त्यांना आम्ही कमी करतो। आता या संदर्भात अजून काम पूर्ण व्हायचं, अजून काम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सगळी माहिती आम्ही देऊ। लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आलेली आहे। लाडकी बहीण योजनेबद्दल सरकारी कर्मचाऱ्यांनी लाटले लाडकीचे पैसे। तर बघा, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबद्दलची प्रतिक्रिया दिलेली आहे। आपण व्हिडिओच्या सुरुवातीला देखील पाहिलेला असेल, त्यांनी काय म्हटलंय, काय आहे डिटेलमध्ये माहिती। महिला व बालविकास मंत्र्यांनी देखील याबद्दलची माहिती दिलेली आहे। आणि मे महिन्याचा हप्ता जो आहे तुमचा आलाय की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, त्याबद्दलची ही माहिती आपण पाहणार आहोत। बघा, लाडकीचे पैसे लाटणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे। राज्यात लाडकी बहीण योजनेचा लाभ काही सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतल्याचं बाब उघडकीस आलं आहे। बघा, सरकारी नोकरीतून गलेगट्ट पगार घेत असतानाही लाडकीचे 1500 रुपये घेतल्याने सर्वसामान्यांकडून याचा संताप व्यक्त केला जात आहे। या सरकारी महिला कर्मचाऱ्यांवरती कारवाईची मागणी सर्वसामान्यांकडून केली जात आहे। या प्रकरणावरती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली आहे। मीडियाशी बोलताना व्हिडिओच्या सुरुवातीला आपण काय म्हटलं त्यांनी पाहिलेलं असेल। नेमकं बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेवरती मोठं भाष्य केलं। स्वतः ते म्हणाले, लाडकी बहिणींच्या निकषात न बसलेल्या काहींनी त्या काळात अर्ज करून लाभ घेतलाय। आता सरकारकडून चौकशी करून जे लोक अशा पद्धतीने सापडत आहेत त्यांची नावे कमी केली जात आहेत। बघू शकता। आता बघा, याच्यामुळे देखील मे महिन्याचा तुमचा हप्ता येण्यास लेट होऊ शकतो, कारण की पहा, लाडकी बहीण योजनेमध्ये जी पडताळणी जी आहे ती या ठिकाणी वारंवार केली जाते। त्याच्यामधूनच आता या ठिकाणी ही नवीन पडताळणी जी आहे ती समोर आलेली आहे। सरकारी नोकरी असलेल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांची नावं आता कमी केली जाणार आहेत। बघा, त्यांची जर या ठिकाणी अशा पद्धतीने सरकारी नोकरी आढळून आली तर त्यांची नावं फक्त कमी केली जाणार आहेत, म्हणजे त्यांना अपात्र केलं जाणार आहे आणि त्यांना इथून पुढचे जे पैसे असणार आहेत ते या ठिकाणी दिले जाणार नाहीत। म्हणजेच लाडकी बहीण योजनेबद्दलची ही मोठी बातमी असणार आहे लाडक्या बहिणींसाठी, कारण की बघा, जे खरोखरच या ठिकाणी अपात्र आहेत त्यांना या ठिकाणी आता इथून पुढे लाभ दिला जाणार नाही। आणि खरोखरच ज्या लाडक्या बहिणी गरीब आहेत, ज्यांना खरोखर आर्थिक मदतीची गरज आहे, फक्त अशाच लाडक्या बहिणींसाठी ही योजना आता पुढे चालू राहणार आहे। याबाबतचं पाहू शकता, ते म्हणतात काम पूर्ण झाल्यावरती सविस्तर माहिती देऊ, म्हणजेच याबाबतची पूर्णपणे पडताळणी अजूनही सुरू आहे। त्याच्यामुळेच तुमचा मे महिन्याचा हप्ता देखील लेट झालेला असावा, याबद्दलची माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे, असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। म्हणजेच याच्यावरती काम पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी अजून माहिती आपल्याला दिली जाणार आहे। लाडकी बहीण योजनेतून मग किती जण अपात्र होणार त्याबद्दलची। बघा, जे खरोखरच पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना कुठलीही काळजी करण्याची आवश्यकता नाही, तुमचा लाभ कोणीही बंद करू शकत नाही। आणि ज्या मात्र अपात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांचा लाभ मात्र या ठिकाणी बंद होणार आहे मग मे महिन्यासाठी। त्यामुळेच या ठिकाणी त्यांनी थोडासा उशीर केलेला असावा, ज्यामध्ये या ठिकाणी ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांची नावं कमी करून ज्या खरोखरच पात्र लाडक्या बहिणी आहेत, ज्या खरोखर गरीब आहेत, ज्यांना पैशाची अत्यंत गरज आहे, अशाच लाडक्या बहिणींना मग हे पैसे मे महिन्याचे देखील पाठवले जाऊ शकतात, जे की 1500 रुपये DBT द्वारे थेट तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। त्यासोबत बघा, आता लाडकी बहीण योजनेतून वगळलं त्या लाडक्या बहिणींना त्याबद्दलची स्वतः माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी देखील मोठी बातमी त्याबद्दलची दिलेली आहे। काय म्हटलंय आपण बघूयात। मोठी बातमी देण्यात आलेली ही चक्क सरकारी कर्मचारी देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेताना आढळून आलेले आहेत। अशा कर्मचाऱ्यांना आता या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे। आता स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करून त्यांच्या ट्विटर हँडलवरनं माहिती दिलेली आहे। काय म्हटले नेमकं पहा त्यांनी, लाभार्थींची पडताळणी ही कोणत्याही योजनेच्या अंमलबजावणीतील सर्वसाधारण व नियमित प्रक्रिया आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीतही ही प्रक्रिया राबवली जात आहे। या प्रक्रियेत सेवार्थ मधील जवळपास, बघा, सेवार्थ म्हणजेच या ठिकाणी सरकारी कर्मचारी मधील जवळपास या ठिकाणी 2 लाख अर्जांची पडताळणी केल्यानंतर त्यात सुमारे 2289 सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नाव नोंदणी केल्याची बाब जानेवारी-फेब्रुवारी दरम्यानच लक्षात आले असून तेव्हापासून अशा व्यक्तींना कोणताही लाभ वितरित करण्यात आलेला नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांना देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून यासाठी अर्जांची पडताळणी ही नियमितपणे चालणारी प्रक्रिया असणार आहे। तर बघा, आता खूप मोठी माहिती त्यांनी दिलेली आहे।
या ठिकाणी त्यांनी म्हटलं की 2 लाख अर्जांची आम्ही पडताळणी केलेली होती. बघा, जे सरकारी नोकरी आहे असं वाटत होतं सरकारला त्यांच्याकडे की त्या जवळपास 2 लाख अर्जांची त्यांनी पडताळणी केली होती. आणि ही पडताळणी जी केलेली कधी केली, जानेवारी-फेब्रुवारी दरम्यानच, म्हणजे मागच्या 3-4 महिन्यापूर्वी या ठिकाणी ही पडताळणी झालेली आहे, जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान. त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलेलं होतं, परंतु तेव्हापासून मात्र त्यांना कुठलाही लाभ मात्र वितरित करण्यात आलेला नाही असं त्यांनी सांगितलंय. आणि ही संख्या 2289 सरकारी कर्मचाऱ्यांची आहे. त्या ठिकाणी त्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले होते, नाव नोंदणी केल्याची बाब देखील उघड झालेली होती. मात्र त्यांना कुठलाही निधी वितरित केलेला नाही असं देखील त्यांनी मात्र आता या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता पहा, मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे ती योग्य लाभार्थ्यांनाच देण्यासाठी आमचा प्रयत्न असून त्यासाठीच आम्ही ही अर्जाची पडताळणी करतोय आणि ही नियमितपणे केली जाणार आहे. म्हणजे बघा, ह्या महिन्यामध्ये बंद आहे, पुढच्या महिन्यामध्ये चालू आहे असं नाही, तर प्रत्येक महिन्यामध्ये या ठिकाणी लाडकी बहीण योजनेची पडताळणी नियमितपणे चालू असणार आहे. त्याच्यामुळं ज्या खरोखर पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांनाच लाभ देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. ज्या अपात्र लाडक्या बहिणी होतील त्यांचा लाभ बंद केला जाणार आहे. ज्या बघा, पात्र लाडक्या बहिणी ज्या आहेत, खरोखरच अपात्र लाडक्या बहिणी यातून निघाल्या तर पात्र लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याचा हप्ता अजून या ठिकाणी व्यवस्थितपणे प्रत्येक महिन्याला कुठलाही लेट न होता या ठिकाणी भेटणार आहे. आणि खरोखर ज्या गरीब महिला आहेत किंवा ज्यांना खरंच आर्थिक गरज आहे अशा लाडक्या बहिणींसाठी खूप मोठा या ठिकाणी फायदा होणार आहे. तर ही पडताळणी एक प्रकारे या ठिकाणी कुठल्याही योजनेमध्ये असू द्या ती सर्वसाधारणपणे नियमित प्रक्रिया असते आणि तसंच लाडकी बहीण योजनेची देखील ही नियमित प्रक्रिया असणार आहे असं त्यांनी मात्र आता ट्विट करून या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तर ही खूप मोठी बातमी लाडकी बहीण योजनेबद्दलची या ठिकाणी पडताळणीबद्दलची त्यांनी दिलेली आहे. लाभार्थी पडताळणी कोणत्या योजनेच्या अंमलबजावणीतील सर्वसाधारण नियमित प्रक्रिया आहे असं त्यांनी सांगितलंय. आणि जवळपास 2289 सरकारी कर्मचाऱ्यांची लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी जी आहे ती झालेली होती आणि अशा व्यक्तींना आता लाभ देखील वितरित करण्यात आलेला नाही, त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे असं सांगण्यात आलेलं आहे. स्वतः या ठिकाणी ही महिला व बालविकास मंत्र्यांनी ट्विट करून माहिती दिलेली आहे. तर खूप मोठी बातमी स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे की ही जी पडताळणी असणार आहे त्याच्याबद्दल ते काम अजून चालू आहे, ती पूर्ण झाल्यानंतर आम्ही त्याबद्दलची अजून तुम्हाला माहिती देणार आहोत असं सांगण्यात आलेलं आहे. आणि लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता देखील त्याबद्दलचाही निर्णय लवकरच होऊ शकतो. तो कधीपर्यंत भेटेल, जर बघा या ठिकाणी मेमध्ये भेटलेला नाही तर तुम्हाला जूनमध्ये देखील ते पैसे मग भेटू शकतात. तुमचे पैसे आलेत की नाही मे महिन्याचे आजपर्यंत, तर कमेंट बॉक्समध्ये आले असतील तर नक्की आले म्हणून पाठवा, नसतील आले तर अजून नाही म्हणून पाठवा. तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही. सर्व पात्र लाडक्या बहिणींचा प्रत्येक महिन्याचा हप्ता मात्र या ठिकाणी भेटत राहणार आहे. परंतु लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक महिन्याच्या पैशाची वाट पाहावी लागते. त्यासाठी मात्र कुठली तरी एक तारीख फिक्स करणं मात्र गरजेचं आहे. कारण की या ठिकाणी बघा, प्रत्येक महिन्याला या ठिकाणी लाडक्या बहिणींना वाटतं की महिन्याच्या शेवटपर्यंत पैसे येतील किंवा पहिल्या आठवड्यात पैसे येतील, मात्र ते पैसे वेळेवरती भेटताना दिसत नाहीत मागच्या 2 महिन्यापासून. त्यामुळे एक तारीख फिक्स केल्यास त्या तारखांना पैसे भेटत राहतील. त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी वाट पाहत बसण्याची आवश्यकता लागणार नाही. तर या ठिकाणी तुमचे मे महिन्याचे पैसे आलेले नसतील तर या ठिकाणी एकतर ते पैसे या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या तारखांना येऊ शकतात, जूनचे वेगळे किंवा मेचे वेगळे किंवा एकत्रित देखील तुम्हाला ते पैसे भेटू शकतात. त्याबद्दल जसा निर्णय होईल, त्याबद्दलची जशी अपडेट येईल तशी वेळोवेळी तुम्हाला शेअर केली जाईल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील अपडेटसाठी पूर्ण माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की या ठिकाणी लाडक्या बहिणींपर्यंत ही माहिती शेअर करा, जेणेकरून त्यांना वेळोवेळी माहिती भेटत राहील. धन्यवाद.